जीवनभर बाबांना आमच्या परमार्थ केला, समाजाची सेवा केली, नाचून कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावली, अज्ञानी लोकांना सन्मार्ग दाखवण्याचं काम केलं. आमच्या भागामध्ये जो आज टाळ वाजते ते केवळ आमच्या बाबांची कृपा आहे. तर 98 साली बाबांना देह ठेवला, 1998 साली. ज्या वेळेला बाबांना देह ठेवला त्या दिवसाची तारीख बाबाची कथेची कासलीला होती. म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या बाबांना सेवा केली आणि निरपेक्ष सेवा केली महाराज. आज खूप व्यवस्था आहे, एवढी व्यवस्था त्या काळामध्ये नव्हती. तर 98 ला बाबांनी देह ठेवला. आज 2024 आहे. छोटंसं समाधी मंदिर आहे, पण आता ते जीर्ण झालं, भग्न झालं. आम्ही ठरवलं की त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, बरं का. तर जे आपल्या परिचयाचे गाव आहेत महाराज, आज माझंही परमार्थात जवळजवळ 27-28 वर्षाचं वय झालं. एवढ्या वयात मी कधी माझ्यासाठी कधी हात पसरला नाही, मागितलं नाही आणि माऊली कधी मागण्याची वेळ येऊ देणार नाही. पण असा आहे, ज्या महात्म्यानं आपलं आयुष्य समाजासाठी वेचलं, आज त्या महात्म्याच्या सेवेतून उतराई होण्याची एक संधी आपल्या जीवनात आली आहे. तर छोटंसं पावती बुक आहे. मी कीर्तनाच्या अगोदर आमच्या नंदभाऊला सांगितलं होतं, महाराज म्हटलं एवढं तुम्हाला माझ्यासाठी करावं लागतं. नंदभाऊ महाराज हे पावती बुक आमच्या मातोश्रीसाठी काहीच नाही, बरं का. झालं म्हणून समजा, कास्तीला सुद्धा आम्ही देईन. आमचे नंदभाऊ येतील, आमचे काका येतील. तुम्हाला जेवढं शक्य होत असेल तेवढं द्या, नाही म्हणू नका, बरं का. तुम्ही जर दिलं तर मी असं समजेल की सुरुवातीपासूनही तुम्ही माझ्यावर प्रेम केलं आणि आजही प्रेम करता. तुम्ही नाही म्हणणार नाही, मला याचा विश्वास आहे. झालेली ही सेवा हनुमंतरायाच्या चरणी ठेवू.